हॅलो मैत्रिणींनो, तर आज देखील मी तुमच्यासाठी एकदम छान अशी ब्लाऊज डिझाईन घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर हे बघा, मी मेन फॅब्रिक आणि अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे. त्याचबरोबर पेपर कॅनव्हसही घेतलेला आहे. तर आपल्याला गळा घ्यायचा आहे 9.5 इंच. त्यासाठी मी पूर्ण 10 इंच उंचीचा हा पेपर कॅनव्हस घेतलेला आहे आणि तो आपण सारखा करून घेणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि गळा आपल्याला घ्यायचा आहे 9.5 इंच आणि खालच्या साईडने गळा रुंदी घ्यायची आपल्याला 3 इंच आणि वरच्या साईडने घ्यायची आहे 2.5 इंच. ठीक आहे. आणि एकदम छान असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी याला आकार देत आहे गळ्याला. ठीक आहे. हे बघा, एकदम छान अशी आजची ब्लाऊज डिझाईन आहे. ठीक आहे. आपण पेपर कॅनव्हसवर गळा काढून घेतलेला आहे आणि आता आपण त्याची कटिंग करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण कॅनव्हस कट करून घेतलेला आहे आणि आता आपण तो अस्तरवर जॉईन करून घेणार आहोत आधी. तर हे बघा, अशा प्रकारचा आकार आलेला आहे आणि आता आपण अस्तर घेतलेला आहे. अस्तरवरही आपल्याला 2.5 इंच दोन्ही साईडने गळा रुंदी मोजून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला परफेक्ट शेप आपल्या गळ्याला येईल. आणि आता आपल्याला अस्तर आणि पेपर कॅनव्हस जॉईन करून घ्यायचे आहे. ठीक आहे. हे बघा, एकदम परफेक्टली आपल्याला त्यावरच स्टिच करून घ्यायचं आहे आणि पेपर कॅनव्हस आपण अस्तरला जॉईन करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हे अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे, जेणेकरून पेपर कॅनव्हस मध्ये जाईल, जेणेकरून आपली पेपर कॅनव्हस लावल्यावर देखील फिनिशिंग एकदम परफेक्ट अशी येईल. तर हे बघा, आपण पेपर कॅनव्हसच्या एकदम कडेने स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेत आहोत. पेपर कॅनव्हस लावण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे. ठीक आहे. आता आपण एक्स्ट्राचा भाग मधला कट करून घेणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला छोटे छोटे कट्स देऊन घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला पाहिजे तसा परफेक्ट शेप येईल. ठीक आहे. आणि आता आपण खालच्या साईडनेही त्याला स्टिच करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला डबल पट्टीचीही गरज पडणार नाही. हे बघा, एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये आपल्याला हे काम करायचं आहे. ठीक आहे. आणि आता आपण मधून हात घालून ते असे मध्ये फोल्ड करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला वरून दाबटीप देऊन घ्यायचे आहे. हे बघा, आपण दाबटीप देऊन घेत आहोत. एकदम सोप्या पद्धतीने एकदम साध्या ब्लाऊजला आपण डिझायनर लुक कसा देणार आहोत तेच मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि जी आपली नेहमीची जी शिलाई असते, तर त्यामध्ये आपल्याला भर कशी पाडायची हेही तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये कळणार आहे, जेणेकरून आपल्याला एकदम प्रोफेशनल असा ब्लाऊज स्टिच करून देता आला पाहिजे. ठीक आहे. आपण खालच्या साईडने ही दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि आता आपण साईडने अस्तरही जॉईन करून घेऊ. हे बघा, कुठेही आपल्याला पेपर कॅनव्हसला कुठेही हात शिलाईची गरज पडत नाही किंवा एक्स्ट्रा अस्तरही आपल्याला वापरावं लागत नाही. एकदम फिनिशिंगमध्ये हा पेपर कॅनव्हस बसलेला आहे.
हे बघा. आणि आपल्याला पाहिजे तसा शेप आपण गळ्यालाही दिलेला आहे. तर आपला अस्तर जॉईंट करून झालेला आहे आणि आता आपण साईडचा एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत. हे बघा, एकदम सोप्या पद्धतीने आजचा हा ब्लाऊजची डिझाईन तयार होणार आहे. हे बघा. आणि आता आपण याला आधी टक्स टाकून घेणार आहोत. तर मी 4 इंच वर टक्स टाकते. तुम्ही किती इंचावर टाकता हेही तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. हे बघा, आपण दोन्ही साईडला टक्स टाकून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला लेस लावायची आहे. अजून आपण याला पॅच देखील लावणार आहोत. तर ते मी कशा पद्धतीने लावणार आहे तेही मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. हे बघा, एकदम कोपऱ्यालाही आपल्याला परफेक्टली लेस अटॅच करायचे आहे. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कोपऱ्याला एकदम परफेक्टली लेस अटॅच करायची आहे. मी याच्यासाठी गोल्डन लेस वापरलेली आहे. तुम्ही कोणतीही लेस जी आवडेल ती लावू शकता. ठीक आहे. हे बघा, एकदम छान असा याला लूक आलेला आहे. आणि आता आपण याला पॅच लावणार आहोत. तर हे बघा, मी हे 20 वाले पॅच घेतलेले आहे आणि हा जो मधला पॅच आहे तो 25 रुपयाचा आहे. आणि मी याला B7000 ग्लूने चिटकून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण हा पॅच चिपकवलेला आहे. आणि आता आपण हे दोन्ही पॅच त्याच पद्धतीने चिपकवणार आहोत. फक्त चिपकवून हे पॅच राहणार नाहीत, त्यासाठी आपल्याला याला परत एकदा हात शिलाई देखील करावी लागणार आहे. ठीक आहे. हे बघा, एकदम छान अशी ही आजची डिझाईन झालेली आहे. हे बघा, एकदम छान अशी ही पॅच लावल्यावर ब्लाऊजला लूक आलेला आहे. तर जो आपला एक्स्ट्राचा काठ उरलेला होता स्लीव्ज बनवून, तर तो काठ घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला याच्यासाठी लटकन देखील बनवायचे आहे. स्लीव्जला पूर्ण स्टोन आलेले होते, तर त्याच स्टोनचा हा काठ उरलेला होता, त्याचेच मी याच्यासाठी लटकन देखील बनवलेले आहे. तर हे बघा, एकदम सुंदर असे हे लटकन झालेले आहे. हे बघा, दोन्ही लटकन छान झालेले आहे. आणि आता आपण ते याला लावून घेणार आहोत. हे बघा. तर तुम्हाला आजची ही डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे रोज नवीन नवीन डिझाईन अपलोड करेल त्या तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यासाठी मला सबस्क्राईब करा. तर हे बघा, अशा प्रकारे एकदम सुंदर अशी आजची ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चलो बाय.